सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. हा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे हे सांगतोय. हा GR आहे अंगणवाडी सेविका संदर्भात. ओके, अंगणवाडी मुख्य सेविका होण्यासाठी वयोमर्यादेत वाढ झाल्यासंदर्भात आहे, हे स्पष्ट आहे. आणि याच्यामध्ये टर्निंग पॉईंट्स ॲपवर जे अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. त्यामुळं आता जे आहे ते तर थोडक्यात कळालं. आता पूर्ण GR वाचणार आहे, त्याचं काय म्हणतात ॲनालिसिस मी करून सांगणार आहे. त्यामुळं ज्याला एवढं ऐकून क्लिअर झालं असेल त्यांनी अभ्यास करायला अडचण नाही. ओके, तर अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याबाबतचा हा पत्र आहे. बघा, पत्राची दिनांक आहे 3 जुलै 2026, म्हणजे आजच आहे. ओके, हे तर क्लिअर झालं. कालचं आहे. तर बघा काय म्हटलं आहे का, आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहूया. हे कोर्टाचं मॅटर वगैरे किंवा प्रपत्र अधिसूचना ह्याचं सोडून द्या. तर बघू आपण नेमकं काय प्रस्तावना होती किंवा काय पार्श्वभूमी होती ते पाहू. अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका पर्यवेक्षक या पदावर पदोन्नती देताना म्हणजे प्रमोशन. ओके, प्रमोशन 45 वर्षाची अट रद्द करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधीनस्थ खंडपीठामध्ये अनेक रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी रीट याचिका मधील अंतरिम मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्य सेविका या पदाचे यापूर्वीचे सेवा प्रवेश नियम मधील नियमानुसार म्हणजे 2000 अधिसूचना 2014 नियमानुसार अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका पर्यवेक्षक या पदावर पदोन्नती करावी असे 30 मे 2025 रोजी आदेश दिले आहेत. ओके, त्यानुसार अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षाहून कमी नसेल. म्हणजे बघा, वय जे असेल आता 50 वर्ष किती, आणि ज्यांची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाहून कमी नसेल इतका अनुभव असेल. बघा, अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि वय 50पेक्षा जास्त नको. ओके, 50पेक्षा जास्त नको, ही 2 अटी ठेवलेली आहे. अनुभव असेल तर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील म्हणजे HSC अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरविले आहेत. ह्या परीक्षेसाठी आता ते पात्र आहेत. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12वी आणि वय जे आहे 50च्या पुढे नको. ओके, 50च्या पुढे नको, आणि 10 वर्ष जे अंगणवाडी सेविका म्हणून अनुभव, ह्या 3 गोष्टी असतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. कोणाला? हे जे अंगणवाडी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी आहे, लक्षात घ्या. तसेच रीट याचिका मध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी जी अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देण्यासाठी सक्षम मानली जाते ती 48 वर्षे सेवानिवृत्तीचे वय असलेल्या मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणून सेवा करण्यासाठी कशी काय सक्षम मानली जात नाही, या गृहीतकाचे दिनांक 8 मे 2026 रोजीच्या आदेशान्वये मुख्य सेविका पर्यवेक्षक या पदांच्या 4 जून 2021च्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 17(1) मधील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका पदावर निवडीद्वारे पदोन्नतीकरिता वयाची 65 वर्षाची अट जी आहे ती रद्द केलेली आहे. अगोदर 45 वर्षाचा होता, त्यामुळे काय टेन्शन नाही. या दोन्ही आदेशाचा एकत्रित विचार करून अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेस बसण्यासाठीची वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. तर आता शासन निर्णय काय आहे बघा. अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास ज्या दिवशी ॲडव्हर्टाईज येईल त्या दिवशी अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील. म्हणजे आता सेवा प्रवेश नियमात बदल होईल आणि अंगणवाडी सेविका जी आहेत ज्याला अगोदर 45 वर्षाचं अट होती ती अट रद्द करून आता 50 वर्षापर्यंत ज्यांचं असेल त्यांना फॉर्म भरता येईल असं स्पष्ट संकेत आहेत. ओके, हे आहे. आता तुम्ही जाहिरात कधी येणार का नाही हे तर आता सेवा प्रवेश नियम डिक्लेअर होईल. ओके, मग पुन्हा जाहिरात येईल केव्हा येईल का नाही ह्याच्यापेक्षा तुम्ही कृपया अभ्यासावर लक्ष द्यावं, कारण मागची अंगणवाडी सेविका भरती अशीच गेली आणि तुम्ही आहे तिचंच आहे. ओके, तहान लागलं की विहीर खोदायचं नाही, ऑलरेडी सुरू म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे काही घडण्यापूर्वी काळजी घेणं गरजेचं आहे. असंच आपला अभ्यास परिपूर्ण राहिल्यानंतर जाहिरात आल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये तुमची परीक्षा होत असते, तर त्या कालावधीत तुमचा अभ्यास परिपूर्ण व्हावा या दृष्टीने अभ्यासाची तयारी करा. आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्या टर्निंग पॉईंट्स ॲपमध्ये
तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम, अंगणवाडी मेंटरशिप प्रोग्राम सध्या 99 रुपयामध्ये मिळेल. फी एकदम माफक आहे. ओके. त्यात मागील प्रश्नपत्रिका देखील आहेत, संभाव्य प्रश्नपत्रिका देखील ॲड केलेले आहेत. ओके. आणि येणाऱ्या परीक्षेच्या वेळेस नवीन पॅटर्ननुसार जर काही बदल झाला तर ते देखील प्रश्नपत्रिका टेस्ट स्वरूपात देईल. एवढा असतानाही फी केवळ 99 आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये ती फी 199 रुपये राहील. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.